हा पा एडीएस चा पोरगा उठून चालला. दातीर, ए दातीर बेटा ये इकडे 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 वापस. सेसाची काय आहे तू? ट्रेजर. तिथेही पैसा खाणं सुरू आहे रे. त्यांच्याकडून 100 रुपये घेतले कसं तरी चालू आहे आमचा सेसा. विषय आपल्या कोकण्या नाही विषय आपल्या कुठल्याच नमस्कार मित्रांनो, एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळचे 7:45 वाजले आणि आम्ही उठलो आहे. आता कॉलेजसाठी जायचं आहे. कॉलेजची तयारी. काय रे दिवस काय लावलं पटापट निरा आपटून राहिला. हा काय फिजिक बॉडी नवीन बनेन. नियो पवन याची बॉडी याची फिजिक पहा. अरे बापरे, हा प्रेस करून राहिला. माणसाला प्रेसचा एक्सपिरियन्स नाही का रे? आहे का? आणि शिवम तुझं का म्हणणं आहे? भावाचा बर्थडे आहे याच्या भावाचा बर्थडे आहे. हा काय म्हणते? भावाचा बर्थडे आहे म्हणते. त्याने स्टेटस टाकला म्हणते. तू तर टाकायला फोन तर लाव. फोन लाव जरूर नाही. कोण? दिल का नाता आहे म्हणते. हा गर्लफ्रेंडचे स्टेटस माहित आहे का? 12 वाजून 1 मिनिटानं पडते. भावाचा बर्थडे आहे ती माहिती नाही पडत त्याने. आहे ना रे? बरोबर नाही काय? खरंच सांग. अशी एक पोरगी होती जिचं स्टेटस आहे ना 12 वाजता लावलं होतं आणि फोनही केला होता. केला नव्हता का? सांग केला नव्हता का? खरं खरं सांग. खरं खरं सांग. थांब थांब थांब. एक पोरगी होती जिचा बर्थडे होता. खरं खरं सांग. तू एका पोरीसाठी केला नव्हता का? काढू नको मित्रांनो, जो सच्चाई है वो दिखाऊंगा, जो सच्चाई नहीं है वो काट डालूंगा. पण काहीच नाही काटणार कारण सारा खोटं होत आहे. काय? जय सियाराम. थोबा थोबा. हा पहिले रोज 6 वाजता उठे, आंघोळ करे आणि मग जाय. थोडासा धोका भेटला बिचाराले आणि त्यानं कॉलेजला जाणं सोडलं. आणि हा माणूस रोज 4 वाजता उठे, फिरायला जाय. आता 8 वाजल्याशिवाय उठत नाही. का रे पवनी आहे? ए सॉरी, पवन ब्रदर, पवन भाई. ही सिनियर, सुपर सिनियर आहे आमचे. म्हणजे आम्ही 22चे आहे तर ते 27चे आहे. तर असा काहीतरी आमचा नाता आहे. चला आता आपण पटापट तयारी करू. बिकॉज वी नीड टू गो टू कॉलेज. अबे तू काय चालला कॉलेजला? अभ्यास करायला चालला काय? का तेच आम्हाला धंदे. चला मग मी जातो. शिवम तर काही कॉलेजला जात नाही. पटापट रेडी हो आपण आणि कॉलेजसाठी निघू. तोपर्यंत तसेच थांबा. फायनली निघालो आता कॉलेजसाठी. अक्षय मस्त रेडी झाला एकदम. म्हणजे अक्षय पाहिजे म्हणून अक्षय रेडी होते. आम्ही कॉलेजच्याच ड्रेसमध्ये आलो आणि आता जाऊ आपण कॉलेज के लिए. 3 लेक्चर आहे हमारे. तुम्हाला तुमचं काही जास्त आहे का रे? प्रॅक्टिकल आहे आमचं. आज प्रॅक्टिकल नाही. फ्रायडे आहे. 12:30 वाजता फ्री होऊन जातो. आणि चला ब्लॉग चांगला बनतेच. आता पटकन रेडी झालो आणि थोडासा वेळ झाला होता. गण्या मुंडे शेट. अरे चला आता जाऊ पटापट कॉलेजला. आणि काय होते दाखवतो. इंटरेस्टिंग ब्लॉग होईल. कालचा नसं पाहिला तर लवकरचा पाहून या. ब्लॉग आलेला आहे. मित्रांनो पहा आमचं आता क्लासेस झाले. 1 क्लास झाले. हा पहा एडीएस चा पोरगा उठून चालला. दातीर, ए दातीर बेटा ये इकडे 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 वापस. आणि हा माहित आहे का तुम्हाला? द मोस्ट वॉन्टेड मुन्ना. इकडे आमचा क्लासमेट. म्हणजे आजकाल कॉलेजला येत नाही पण आता आला. हा काय काय अरे बोल ना. आणि काय रे तू कायला उठून गेला रे? होय ए बाळा माहिती बाबू तू काल इंडक्शनला गेलता. हा मजा गेली तिथं. हसून राहिला चिकनू.
मित्रांनो एक कॅमेरा शाय पर्सन आहे, याचाच एक लहान मोठा भाऊ येऊन राहिला ऋषभ पाथरने, तो आल्यावर बोलू आपण. तू तर बोलताय 2 शब्द. तळपेचे व्लॉग बघू नका, श्रुत्यापणा सोडून काहीच नाही भेटणार. हा पहा पप खाऊन राहिला म्हणून असं बोलून राहिला. पप नाही लवडा आहे श्रुत्यापणा. मी ट्रेनमध्ये उतरलो, मग ट्रेनमध्ये जाऊन बसलो. अरे ट्रेन लॉजिक थोडं काय कंटेंट कसा असावा, काय टाकतोय तू. आणि मी उतरलो, बम मावून झालं आणि काहीतरी झालं, ट्रेन सुटले. उड्या 5 मिनिटं थांबायचं, 10 मिनिटात ट्रेन येते तुला. याच्यात बोलायचं म्हणून काही पण. 12 नंतर 3 वाजता लोकल आहे ना रे? नाही, 3:30. हा 3:30 वाजता. चला आता इथं आपली इज्जत काढला चालली म्हणून इथं आपण आपली दुकान बंद करू. सेसाची काय आहे तू? ट्रेजर आहे. तिथेही पैसा खाणं सुरू आहे रे. नाही खाल्ला रे, इथं त्यांच्याकडून 100 रुपये घेतले कसं तरी चालू आहे आमचा सेसा. तुला देत नाही तो. प्रेसिडेंट कोण आहे? प्रेसिडेंट नाही, चेअरमॅन कोण आहे? अमोल जाधव. आणि हा कृष्णा काहीच होता ना? कृष्णा नाही आहे. काहीच घेतलं नाही, फलांना घेतलंच नाही. करण्या काय करण्या आधारस्तंभ शिवाय द्यायला करण्या. आहे म्हणून आमचा सेसा चालू आहे, नाही तर आतापर्यंत ते तर आहे. माझी वेळ तो 100 रुपये घेतले काय काय करण्या काय 100 रुपये आधारस्तंभ आहे आमच्या सेसाचा. नाही, याच्या पहिले काय वाटलं माझा जीव आहे. अरे करण्या कॅमेरा चालू करून तू चालल्या जाय तू जाय. त्याला काय भेटलं नाही ना, उघडतो कॅमेरा बोलत बसतो. जा बे, हळू जा, काही तकलीफ आली पोचल्यावर कॉल कर. लपवायचे काम करून आलाय कृष्णा पलान. काल रात्री आपला रूम खाली होता, काहीतरी घेऊन चालला होता. काय घेऊन चाललो होता? खळंग खळंग आवाज येऊन राहिला. विषय कापला? गोंगल्या नाही, विषय कापला का? फुगल्याच नाही म्हणते. काय माझ्या अरे काय झालं? म्हणजे ती करत होती, आता तोही करायला लागला. मास्क लावून दुकान चालू करत बोर झालो मी, एवढा कंटाळलो. काय झालं अक्षय काय झालं? ते गेले की तोंड बंद कर. फायनली डन विथ द कॉलेज. आजचा कॉलेज झालाय या माणसामुळं, अक्षामुळं आणि या आद्यामुळं. हा लेक्चर केलं नाही. हा केलं की लेक्चर चालू आहे आपलं. अक्षय येणार 4:30 लेक्चरला. मला घेऊन या फक्त. मित्रांनो मी पण येणार लेक्चरला. विजलो जरी हा माझा अंत नाही. पेटेल नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही, असं काहीतरी होतं आमचं. पण आता हा तोंड लपून बसला आहे, याने काहीतरी बेकार काम केलं आहे. आता आम्ही चाललो जेवण करायला. आद्या वेअर बिर्याणी खायला. पैसा आला उडवा आहे ना, उडवा पैसा. खाण्यापिण्यात काय वाईट आहे? हा ना, मित्रावर पण उडव, मित्रांवर पण उडव. मित्रांवर पण ओढू आपण. कधी? आज आता आम्ही बिर्याणी खाणार आहे. आदित्य लहू देव काढ देणार ना? 100%. 100% देणार. 100%. चला मग जाऊ आता. शर्ट कोणाचं घातलं? शर्ट कोणाचं घातलं? काही हा माझंच दिसू दे म्हणा पूर्ण आहे ना. चांगला शर्ट घातलं म्हणा. अरे चाल्या सीसी होती ती सीसी ही ती पार त्या सीसी देऊन आला. सीसी होती सकाळी, ती झोपला राहिला 8 वाजता. आपली बिर्याणी आली. आणि हा दुकान काय रे? काय आपलं दुकान काय? बोल नाही, तोंडवर नाही करणार आज तो. अक्षा कशी आहे बिर्याणी? खरं इकडे कशी आहे रे बिर्याणी? हे आमचे दादा आणि तिकडे पोरं बसले. चला आता पटापट बिर्याणी खाऊन घेऊ. यो माणूस पता है तुमको? यो माणूस रात को क्या बुलाया तुमने? हा माणूस तर एकदम फाळून राहिला. हा माणूस बेकार फाडून राहिला. हा माणूस हे ना साईल्यानं आपले काढले.
पवन दादा काय देणार नाही तुम्ही? हा पवन दादा सॉरी हो, त्या पोरानं फोडलं ते पहा, त्यानं फोडलं. हा बाबू आपलं चला आपलं काम करा. अरे उद्यासाठी काय नाही, काय आपलं गिपलं नाही. तिथं बस, दूरच बस, दूर बस, शांततेत. पवन दादाला भूक लागली. मॅट आहे का तू? पवन दादाला भूक लागली ना? का रे साईला पवन दादाला भूक लागली ना? अबे शिव्या गायले दूर राहिले. तर मित्रांनो यायला बनवले वेफर्स आणि शिवमनं काय केलं, पवन दादाचे वेफर्स फोडले आणि त्यातले 2 घास खाल्ले. आणि हा याचं काही फोडून न राहिला, याचा हा म्हणते उद्या फोडू आपण. फोडलं बे पवन दादा, यानं फोडलं. साईले यानं फोडलं ना. अबे असा काय करू राहिला? आपल्या बरोबर नाही लावणार.